आला, त्या ज्ञानाचा भाऊ आला, ज्यानं त्या विहिरीतलं पाणी प्यायल्यामुळे ते भूत डिवचलं गेलं आणि अवघ्या ग्रामाला काळ रात्र भोगावी लागली. या समद्यांच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. तुम्ही ती हिर तोडून टाका. ती हिर माझीच आहे, पण तिच्यामुळं ग्रामात होणारा त्रास मला काही चालणार नाही. अरे पिलाजी, हिर पाडली तरी बी एक डाव डिवचलेलं भूत स्वस्त बसायचं नाही. ते अनर्थ करणारच, ग्रामाला उद्ध्वस्त करणार. एक एक करून साऱ्यांचा जीव जाणार, ग्राम उद्ध्वस्त होणार. काळ आलाय, या ग्रामाचा काळ आलाय. नायनाट होणार, साऱ्यांचा नायनाट होणार केवळ त्या ज्ञानामुळे. अहम देवस्य दासम, अहम देवस्य. पाणी पाणी. बघा बघा, ग्रामाच्या नुसत्या काळजीने यांची ही अवस्था झाली आहे. अहो काय झालं तुम्हासनी? हार देवा, अहो यानं तर सर्पदंश झालंय. कोणतरी वैद्य बुवांना बोलवा. वैद्य ग्रामाबाहेर गेलेत. या क्षणी एकच माणूस आपली मदत करू शकतो. मला ज्ञानेश्वरासनी बोलवाय हवं, ज्ञानेश्वरासनी बोलवाय हवं. ज्ञानेश्वर, चला पुन्हा आमच्या ग्रामी चला. ग्रामावर मोठं संकट आले. या उठा, चला. हो बाळा, हो हो बाळा, हो. अहो तुम्ही अगं तू नीस तू सोयरे. आपलं लेकरू आहे, आपलं सोयरे. ज्या येळेची इतक्या आतुरतेनं वाट पाहिली, नेमका त्याच येळेला मी नव्हतो. त्या येळेचा साक्षीदार होता नाही आलं ग मला. अहो नका नका असं दुःख करत बसू. लेकरू आलंय ना, हा आता हे लेकरू आपल्या या घरामध्ये आनंदच पसरवेल बघा. पण सोयरे, म्या नसताना तू एकलीनं हे समज कसं काय निभावून येलस ग? एकली कुठं, हाकान बंका भाऊजी होते की, त्यांनीच केलं बघा समद बाळणपण. अहो मी म्हणले बी त्यांना थांबा की थोडा वेळ, हे येतीलच आता.
त्यांची भेट बी होईल, पण म्हणले पुण्यांदा होईल भेट. आता जातो आम्ही. थांबलीच नाही बघा ती. म्या अक्का अगं मी आता आत्ता आले याच्या संग. होय. अक्का अहो तुम्ही आता मगाशी गेला ना व? हा अगं तेच तर सांगते. आम्ही आत्ता आलोय दादा संग. होय. अहो अहो असं काय करताय तुम्ही? माझं बाळणपण केलं आणि बंका भाऊजींनी तर तुमच्या वाटणीची लाकडं तोडली. अगं म्या गेल्यापासनं ही माझ्या संगच होती की, मग ते इथं कसं काय असतील? मग हे समज केलं कोणी? ज्ञानेश्वर चला लवकर, दशरथ भटासनी सर्पदंश झाल्या. हे काय? सर्पदंशावर अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. यो बी भुताटकीचा प्रकार आहे का काय? नाही, ही निसर्गाने निर्माण केलेली वनस्पती आहे. निसर्ग आपल्याला दोन्ही हाताने वरदान देत असतो, परंतु आपणच त्याला अनेकदा शाप समजतो आणि भयगंडाने सैरभैर होतो. परंतु जर किंचितचं ज्ञान मिळवलं आणि आजूबाजूला चौकस दृष्टीनं पाहिलं की लक्षात येईल की निसर्ग हा पित्यासारखा असतो. आणि ह्याच निसर्ग नावाच्या पित्याला आपण भयाचं गालबोट लावतो आणि त्यातूनच अनेक अंधश्रद्धा जन्माला येतात. आणि सत्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी कशा घडतात हे अनेकदा आपल्याला ठाऊक नसतं आणि त्यामुळे अज्ञाताचं भय निर्माण होतं. परंतु या अज्ञात गोष्टींकडे चौकस दृष्टीनं पाहिलं की लक्षात येईल की तेही वरदानच आहे. आणि मग जाणवेल की हीच परमेश्वराने निर्माण केलेली निसर्गाची किमया आहे.
हार बघा समद्यांनी ज्ञानेश्वरांनी करून दाखवलं. हार दशरथ शास्त्रांना शुद्ध आली. जय तू ज्ञानेश्वर. तू होतीस म्हणून सोयरेचे बाळणपण निर्विघ्नपणे पार पडला. खरंच साऱ्या जगताला मायेने जपणारी रखुमाई आहेस तू. आपल्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लेकरांचं संकट समयी सहाय्यास धावून जाणं आपल्याकडनंच तर शिकले आहे मी. पण नेमकं आपल्या मनी आहे तरी काय? हे बरं असतं तुम्हा पुरुषांचं, उत्तर द्यायचं नसलं की स्मितहास्य. बरं, नका सांगू. पण राहून राहून एक मनी प्रश्न येतोय. काय तो? आधी माझं सहाय्यास जाणं तुम्हाला मान्य नव्हतं आणि आता एका क्षणात तुम्ही माझ्या सावी येण्याचा निर्णय घेतला आणि बंकाच्या रूपाने स्वतः जाऊन लाकडं तोडली. ते का? आजवर कधी बोललो नाही, पण काय? भक्तांचा विश्वास पाहून माझंही मन हळवं होतं. आणि मग भक्तांच्याच कल्याणासाठी आपण रचलेल्या कठोर परीक्षांपुढे त्यांच्या प्रेमाची साध मोठी ठरते. चोखोबा म्हणाले होते, विठुराया पाहून घेईल. मग मला धाव घेणं आलंच. काय पाहतेस? एका पित्यामधली आई, साऱ्या जगताची विठू माऊली. पिलाजी, शारीरिक व्यंग नाहीसं झालं तर बुद्धिभ्रंश झाला की काय तुझा? कोणाचा जय जयकार करतोय? या कार्ट्याचा? हाव, ह्यांनी जीव वाचवलाय तुमचा. तुम्हाला सर्प चावला होता. त्याचे उत्तरदायित्व याच्याच पाशी. याने माझ्यावर सूड उगवायचा म्हणून भुताटकी करून तो सर्प माझ्यावर सोडला. माझा सुडावर नाही, क्षमेवर विश्वास आहे. आणि आपण जे वागत आहात त्याबद्दल मी आपल्याला केवळ क्षमा करू शकतो. अरे जा रे जा. तू कोण मला क्षमा करणारा? तुला आणि तुझ्या बहिणीला मी ग्रामाबाहेर काढलं होतं. पुन्हा कशाला आलास? भुताटकी करून मला बरं करण्याचं सोंग करण्यासाठी, ग्रामस्थांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी. तू आणि तुझी बहीण ग्रामाबाहेरच राहायचं. पुन्हा तुझी सावली जरी या ग्रामात दिसली तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. निघ, त्वरित निघ इथून. जशी आपली इच्छा. चला. अहम देवस्य दासम. अहम देवस्य दासम. ज्ञाना गेला, पण त्या भूताची सावली या ग्रामावरून जाणार नाही. ते भूत प्रत्येकाला शासन करेल. प्रत्येकाला. प्रत्येक माणसाच्या अखेरच्या श्वासापर्यंत.
ह्यो तो सरळ सरळ अन्याय झालाय. ज्ञानेश्वरांनी दशरथ भटाचा जीव वाचवला आणि त्यांनी ज्ञानेश्वरांनाच ग्रामाबाहेर काढलं. अरे जीव वाचवला पण कसा? तंत्रमंत्र करूनच ना. नाही, वनस्पती होती आणि कोणती हे जे इचरायचे कष्ट घेतले असते ना तर सांगितलं असतं ज्ञानेश्वरांनी. पण त्याच्या आधीच ह्यो कृतज्ञपणा झाला. का रे राजाराम, तू शांत का? मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. कांचा? दशरथ भटाच्या दृष्टीने तू ही नियातीचा माणूस, बरोबर? मग मग दशरथ भटाने तुझ्या हातून पाणी पिणं हे त्यांच्यासाठी महापातक नाही का? आणि जर का असं असेल तर दशरथ भटांना शासन कोणी करायचं? आपण कड्याच्या टोकाशी उभा आहोत धनी. कवा कडे लोट होईल सांगता यायचं नाही. अहम देवस्य दासम, अहम देवस्य दासम. हवं ते माहितीये, पण लोकांनी प्रश्न पडू लागलेत, विचार करायला लागलेत लोक. आणि विचार करणारी प्रजा ही राजाची सर्वात मोठी शत्रू असते. म्हणूनच त्या ज्ञान्याला ग्रामाबाहेर ठेवलंय आम्ही. हा पण इतरांचं काय? हं? आज ग्रामात जे काय झालं ते कसं झालं असा प्रश्न त्यासनी पडला तर? प्रश्न पडला तरी विचारायचं धारिष्ट्य कुणाकडेही नाही. ते धारिष्ट्य येईल. त्या भावंडांपैकी कोणी त्यासनी विचार करायला शिकवलं ना तर नक्की येईल आणि मग समजा अवघड होऊन बसल बघा. अहम देवस्य दासम, अहम देवस्य दासम. म्हणजे ज्ञानदादा आणि मुक्ता इथे आले होते तर? अरे मग ते पुन्हा ग्रामाबाहेर का गेलेत? ते एका विशिष्ट कार्यासाठी आले होते. ते कार्य पूर्णत्वास गेलं आणि मग ते परत गेले. दादा, मग आपण का नाही जाऊ शकत रे? आपण का सहन करायचा हा विरह? लोकहितासाठी. दादा, अरे पण दुसऱ्याची उंजळ भरण्यासाठी आधी आपली स्वतःची उंजळ भरायला नको का? आणि त्यासाठी चित्त थाऱ्यावर असायला हवं, जे या क्षणी तरी माझं नाहीये. ज्ञानदादाला भेटता आलं असतं, त्याच्याशी बोलता आलं असतं तर? ते ह्या क्षणीही शक्य आहे. म्हणजे मी ग्रामाबाहेर जाऊ? नाही, ज्ञानाला भेटण्यासाठी तुला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तू ज्ञानाशी मायेने जोडला गेलायस. अंतरीची शक्ती जागृत केलीस आणि ज्ञानाला साथ घातलीस तर तुमचा संवाद होईल. नाही ना रे दादा, माझ्यात तेवढं सामर्थ्य नाहीये. जाणीवांच्या कक्षा जाणीवपूर्वक रुंदावल्या की स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होते. तू यत्न कर, यश मिळालं तर अनुभूती मिळेल आणि नाही तर अनुभव.
सोपा ना? दादा